हॅलो हॅलो. कोहिना सोशी कन्नड क्रीडापद ओके सर. अंतर्गत होणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने विकासभाई कदम विलासभाई कदम व ग्रामस्थ मंडळ वाकी यांच्या विद्यमानाने नवलाई देवी चषक 2021 या स्पर्धेची खऱ्या अर्थानं कालपासून सुरुवात झाली आणि क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये अजय शेलार वरती उडवलाय. झेल होणार का काय गण आणि इथे मात्र मोठी कॅच ड्रॉप झाली. खऱ्या अर्थानं स्वप्नील ही कॅच आहे का मॅच आहे येणारा नक्कीच काल ठरवणार आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं अजय शेलार एक मोठं नाव आज खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्व पाहिलं गेलं तर मुंबई वेस्टर्नचं क्रिकेट असेल केएसकेचं क्रिकेट असेल आणि एक आता सातारा प्रीमियर लीग जी होते त्यामध्ये खऱ्या अर्थानं या प्रीमियर लीग मध्ये अजय शेलारचं सुद्धा सिलेक्शन आहे. तर गोलंदाजी मार्कवरती खऱ्या अर्थानं कुरोशी गावचा सितारा मयूर शिंदे ज्याचं रेस्ट ऑफ सातारा या टीम मध्ये सिलेक्शन झालं होतं. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेने आलेला हा दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तर मित्रांनो अजय शेलार एक खऱ्या अर्थानं एक नावाजलेला फलंदाज आहे. त्याचबरोबर कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये ठेवून खेळणारा हा खेळाडू खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जे मुंबई वेस्टर्नचं क्रिकेट आहे त्या ठिकाणी नक्कीच आपल्या नावाची छाप अजय शेलारनी सोडलेली आहे आणि आता मात्र आपल्या गावासाठी खेळतोय. समोर एक तेज तर्रार गोलंदाज मयूर शिंदे पुन्हा एकदा. आता मात्र इथे गती नक्कीच पाहिलं होतं फुललेन चेंडूला अजय शेलार प्रहार करतोय. इथे थोडस शॉर्ट पिच चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशस्वी झाला. अजय मयूर शिंदे डॉट डिलिव्हरी आलेली पाहायला मिळाली आहे. तर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये जो विजेता होईल तो खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये दाखल होईल. तर कोण बाजी मारतो येणारी 6 षटकं मात्र इथे ठरवणार आहेत. पुन्हा एकदा मयूर. आता मात्र जोरदार प्रहार क्षेत्ररक्षकाच्या आणि आता काय सुरेख प्रयत्न लाजवाब झेल. इथे मात्र क्लासिकल झेल पकडला. अजय शेलारला परतावं लागेल. सुरेख स्वप्नील शिंदेचं कौतुक करावं लागेल. लाजवाब झेल पकडला. इथे मात्र अजय शेलारला बॅक टू पवेलियन पाठवलाय. मगाशी आपण पाहिलं गेलं तर तो झेल पकडण्यामध्ये नक्कीच यशस्वी झाला नव्हता स्वप्नील शिंदे. तदनंतर हा मात्र जंप केली उंच तदनंतर पकडलेला हा झेल खऱ्या अर्थानं मॅच मध्ये एक पाऊल नक्कीच विजयाच्या दिशेने नेणारा असेल. कारण अजय शेलारच्या अवतीभोवती कोट्रोशी संघाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. तर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल झालाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 6. तर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना मयूर शिंदे याचं खऱ्या अर्थानं इथे मात्र खराब चेंडू. पंच सूर्यकांतजी आढाव आम्हाला सांगतात बॉल मात्र वाईट चेंडू आहे. अवंतर धाबेची भर धावसंख्या 7 याकडे वरती गेली आहे. जर या कुरोशी संघाच्या बद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं मी प्रत्येक वेळेस सांगत असतो मित्रांनो अंडर 22च्या आतमध्ये जवळ जवळ 80% संघ आहे. एक नौका फुललेन चेंडू इथे फुलटॉसला माफी नाही क्रिकेटमध्ये भिरकावून दिलाय. महेशच्या बॅट मधून आलेला हा अप्रतिम डीप मिड विकेट रिझनला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. मित्रांनो फुलटॉस चेंडू खऱ्या अर्थानं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या फुलटॉस चेंडूने कित्येकदा षटकार आणि षटकार खालेले पाहायला मिळाले. एक चुकी मात्र इथे संघाला नक्कीच हानिकारक ठरत असते. महेशच्या बद्दल बोललं तर पहिला चेंडू होता आणि काय सुरेख पटका खेळला. तर पुन्हा एकदा सज्ज महेश फलंदाजी मार्कवरती गोलंदाजीसाठी मयूर सज्ज होतोय. आता शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र नक्कीच यशस्वी झालाय कम बॅक करण्यामध्ये. परंतु
इथे मात्र धाबा पहिल्या षटकामध्ये लगावल्या गेल्यात कोट्रोशी संघाकडून 13 धाबा. 1-13 असं समीकरण एंड ऑफ द फर्स्ट षटक आपल्याला पाहायला मिळत आहे ते कोट्रोशी 11 संघाचं. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं जाईल अर्थातच स्वप्नील शिंदे. खऱ्या अर्थानं या खेळाडूचं फ्युचर भविष्य खूप उज्ज्वल आहे. मी प्रत्येक वेळेस सांगत असतो स्वप्नील शिंदे नवी मुंबईचं ओपन क्रिकेट सुद्धा आज अतिशय बहारदार खेळताना पाहायला मिळत असतो. घनसोली संघाच्या माध्यमातून इथे मात्र या नवी मुंबईचं क्रिकेट आज स्वप्नील शिंदे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलंय. क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, एक मिडॉन आहे. इथे मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. चेंडू डीप मिड विकेट रिजन मधून मयूर शिंदे थोडासा बबलिंग करतोय. पण काय घडणार इथे मात्र गणेश शिंदे स्टंपांच्या खूप पाठीमागे जातोय. 2 धाबा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाते मित्रांनो. पुन्हा एकदा स्वप्नील शिंदे सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. मनोज ओहो इथे मात्र स्विंग इन मिस. इथे थोडासा गती परिवर्तन पाहायला मिळालं. ज्या रिदमने बॉल येईल असा नक्कीच अनुमान लावला होता मनोजनी, परंतु थोडंसं गती परिवर्तन. इथे मात्र चेंडू येऊन आदळतोय सरळ पॅडवरती. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते आहे. तर पुन्हा सज्ज स्वप्नील. आता मात्र फटका उंच हवेमध्ये आहे. किती धावा देऊन जातोय पाहायचं आणि झेल मात्र हो 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 तेजस शिंदे नाही, तेजस मात्र इकडे आहे. नक्की सुरेख झेल मात्र टिपलाय पहा. मी म्हटलं की अंडर 20 च्या आतमध्ये 80% या कुरोशी संघामध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सर्व नवीन नवीन तरुण खेळाडू पाहायला मिळतात, परंतु जे आउटफील्ड मधली त्यांचं जे बॉडी लँग्वेज असते ते खूप देखणं पाहायला मिळतंय. कारण फक्त गोलंदाजी फलंदाजी हा क्रिकेटचा सत्र नाहीये मित्रांनो. तर फलंदाजीचं क्षेत्ररक्षणाचं डिपार्टमेंट सुद्धा खूप महत्वाचं असतंय आणि आपली बॉडी लँग्वेज असते ती खूप महत्वाची असते मैदानाच्या आतमध्ये. ती सुरेख पाहायला मिळते. आता मात्र महेश सज्ज होईल. इथे मात्र नक्कीच पंच सांगतात डी. 1 धाव मात्र फायनलिकच्या रिझन मध्ये महेशला प्राप्त होईल. धावसंख्ये आकार घेते आहे 16 धावा. 16 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नील शिंदेनं नक्कीच कमबॅक करून दिलंय. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत खर्ची घातल्यात. आता पहा खोलवर टप्प्याचा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. मिड विकेट रिझनला एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 17 या आकड्यावरती गेलेली पाहायला मिळते आहे. या दुसऱ्या षटकातील निर्णायक चेंडू असेल. काय घडणार इथे? डावखुरा फलंदाज मंगेश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं स्पर्धा पाहतोय आपण. नवलाई देवी चषक. ओ हो हो लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक तिथे आणि इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा. प्रयत्न तर सुरेख होता, परंतु हातापर्यंत चेंडू आला होता. झेल टिपणं गरजेचं होतं, परंतु तसं झालेलं पाहायला मिळालं नाहीये आपल्याला. छोटस खेळाडू त्या टीमचे खेळाडू असतील तर प्लीज बाहेरून बोलू नका. आयोजक आपण तिथे बघा काय आहे. आयोजक आयोजकांना विनंती असेल ची फलंदाजी करते त्या टीमचं प्लीज जास्त प्लेस बोलू नका बाहेरून. इथे आयोजक देतील काय डिसिजन असेल ते. त्या साईडून पण बघतायत. दोनच आहेत, 2च धावा आहेत.
पंच 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 इकडे पंच आढाव सर. आढाव सर इथे थोडस पाहिलंय आपण इथे थर्ड अंपायर नाही आहे परंतु या सिच्युएशनला मात्र कॅमेरामॅनने टिपलंय आपल्या. तर इथे नक्कीच अजय शेलार नक्कीच आला तरी चालेल कारण कॅमेरामध्ये आलेला आहे. कारण परंतु हे प्रत्येक वेळी आपल्याला डिसिजन देता येणार नाही मित्रांनो कारण थर्ड अंपायर इथे नाही आहे आमच्याकडे. दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी पहिला चेंडू ढकल. दोनच धाव आहेत सर. ओके इथे पहिला चेंडू आतमध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी झालाय बाहेरून. चला प्लीज गेम चालू करा पटकन. अजय शेलार इथे डाऊटफुल होता म्हणून आम्ही इथे पाहिलंय कारण फक्त तुमच्या टीम मधून पाहिलं होतं कारण तुम्ही फलंदाजी करताय. तुम्ही फलंदाजी करणारा संघ आहे त्यासाठी आम्ही इथे हे केलंय मित्रांनो कारण बाहेरचा दुसऱ्या प्रेक्षकांनी जर डिसिजन दिलं असतं नक्कीच मान्य झालं असतं. तर इथे या चेंडूवरती 2 धावा अर्जित झाल्यात. तर थोडस स्पीडअप करा मित्रांनो. खऱ्या अर्थानं स्पर्धा पाहिले 20 ना 20 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र तिसरं षटक मार्गस्थ होईल. या ठिकाणी तेजस शिंदे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. हा ते फलंदाजीसाठी सज्ज होते महेश शेलार. फलंदाजी सकपाळ सॉरी महेश सकपाळ. तेजस निघतोय पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मेसिंग. इथे फलंदाजाला समजलं नाही चेंडू मात्र निर्धाव डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव परंतु हे चेंडू मात्र महागात पडू शकतात कारण शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक आहे आणि फलंदाज फक्त 2 बाद झाल्यात. त्यामुळे इथे महेशच्या बॅट मध्ये तो दमखम आहे. मोठे पटके खेळू शकतो. हो 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 पुन्हा एकदा दाद मागितली जाते पंच उचलावून धरतायत. बट बॉल घोषित केला जातोय. वंतर धाबेची बळ धावसंख्या 21 21 धावा. लॉस फॉर 2 विकेट कोट्रोशी 11 संघ. हो हो इथे मात्र खऱ्या अर्थानं अपील मात्र जोराची झाली नाहीये. लेग बायचा इशारा पंच सांगतायत डी मध्ये. 1 धाव 22 धाबा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 22. पुन्हा एकदा तेजस निघतोय. आता मात्र महेश सकपाळ फलंदाजी मार्क वरती. ओ हो हो सुरेख गोलंदाजी लाजवाब. इथे मात्र कुठेतरी आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न महेश कडून केला जातोय आणि तिथेच मात्र चुकी होते असं म्हणायला हरकत नाही कारण हे चेंडू जर व्ही मध्ये खेळले तर खऱ्या अर्थानं बॅटला चेंडू लागू शकतो परंतु इथे मात्र ते घडताना पाहायला मिळत नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला केला परंतु चेंडू मात्र ऑफ रिझन येतोय. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण होईल. 1 आणि 1च धाव मात्र धावफलकावरती लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. 23 लॉस फॉर 2 विकेट्स. कोट्रोशी 11 संघ. या स्पर्धेच्या माध्यमातून मोहनजी मोरे वारसुळी देव यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तेजस इथे मात्र पुन्हा एकदा निघतोय. लाजबाब गोलंदाजी आतापर्यंत इथे मात्र तेजस शिंदे कडून पाहायला मिळाली आहे. फुल टॉच चेंडू परंतु म्हणावा तसा पटका लागला नाही. इथे मात्र पॉइंटच्या दिशेमध्ये टिपलं जाईल. बॅक टू पवेलियन मंगेशला परतावं लागेल.
विकेट क्रमांक 3 मात्र बाद होतोय कोट्रोशी 11 संघाचा. चला थोडासा स्पीडअप करा. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली तेजस शिंदेकडून. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 5 आणि धावा फक्त खर्ची घातल्या 3. लाजवाब षटक. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जे 3 षटक आहेत मयूर, स्वप्नील, तेजस या सीझन पाहिला गेला खऱ्या अर्थानं लाजवाब खेळाचं प्रदर्शन. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं एंट्री झाले KSK मध्ये त्या वेळेस बहारदार परफॉर्मन्स. अंतिम 3 मध्ये फायनल पर्यंत पोहोचण्याचा कारनामा या संघाने केलाय. त्याची पुनरावृत्ती होते का? मधुर आवाज, लाजवाब पटका, परंतु स्वप्नील शिंदे चेंडू खाली आणि इथे मात्र लॉंग ऑन रिझनला टिपला जाईल. शेवटच्या चेंडूवरती आलेला हा विकेट महेश मात्र बाद होतोय. धावा मात्र एंड ऑफ द 3 षटक 23 आणि 24 टू विन कुरोशी संघ. तर खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण पाहतोय कोहिना सोशी कंदाटे क्रीडा प्रतिष्ठानच्या अंतर्गत होणारी विकास भाई कदम आणि विलास कदम व ग्रामस्थ मंडळ वाकी यांच्या विद्यमानाने नवलाई देवी चषक 2021 एक भव्य दिव्य स्पर्धा खऱ्या अर्थानं या कोपरीच्या मैदानामध्ये साकारले. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली परंतु जो माहोल अपेक्षित होता तो खऱ्या अर्थानं या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्यात खऱ्या अर्थानं त्याचा इफेक्ट मात्र या स्पर्धेवरती मित्रांनो पडताना पाहायला मिळाला. आणि संथ माहोल एक खऱ्या अर्थानं आयोजन पाहिलं गेलं तर दर्जेदार आहे. खऱ्या अर्थानं ट्रॉफीज पाहिल्यानंतर समालोचन कक्ष व्यासपीठ पाहिलं, मैदानाची रचना पाहिली, खेळाडू कक्षांचं नियोजन पाहिलं तर खऱ्या अर्थानं ही स्पर्धा विकास कदम यांच्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या उतरवण्याचा प्रयत्न केला गेलाय. परंतु जो इथून मागचा प्रेड होता त्यामध्ये कुठेतरी उणीव भासते आणि खऱ्या अर्थानं समालोचन कशा पद्धतीनं करावं ही गोष्ट इथे मात्र आम्हाला पडलेली पाहायला मिळते. परंतु मित्रांनो ज्या घटना घडत असतात त्या नक्कीच आपल्या हातामध्ये नसतात, त्या नक्कीच नीतीच्या हातामध्ये असतात आणि ते खऱ्या अर्थानं एक वेगळा इफेक्ट पडलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ही स्पर्धा चर्चेत होती गेल्या दीड महिन्यापासून, कारण एक देखणं आयोजन पाहायला मिळणार होतं. या स्पर्धेचा जर प्राइज मनी पाहिला तर 33,333 पहिलं पारितोषिक आहे, द्वितीय 22,222, तृतीय 11,111 असं देखणं खऱ्या अर्थानं आयोजन आहे. परंतु या स्पर्धेला खऱ्या अर्थानं जे स्वरूप प्राप्त होणं अपेक्षित होतं ते मित्रांनो खऱ्या अर्थानं इथे कुठेतरी थोडंसं कमी वाटतंय. त्याचं कारण नक्की स्पष्ट करणं उचित नसणार आहे, कारण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लाईव्हच्या माध्यमातून पाहिली जाते मित्रांनो. तर जाईन मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलचा सामना कालच्या दिवसामध्ये मला वाटते निपाणी तात्या ही टीम मात्र अंतिम 3 मध्ये दाखल झाली आहे. स्वप्नील स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सागर. तर आता या मॅच मध्ये कोणती टीम या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये दाखल होणार हे मात्र थोड्याच वेळामध्ये आपल्याला या 3 षटकांमध्ये कळेल, कारण 18 चेंडू 24 धावा असं समीकरण आहे कुरोशी ब संघाला विजयासाठी.
तर गोलंदाजी मार्कवरती सागर, फलंदाजीला एंडला स्वप्नील शिंदे, नॉस्टॅक एंडला सागर शिंदे. दोन क्षेत्ररक्षक धावता सर्कलच्या बाहेर. शॉर्ट पिच इथे पुल सक्सेसफुल होता, बहारदार फटका होता, परंतु धाबा इथे एकच देऊन जाणार आहे, कारण इथे मात्र डी झोन आहे. डिक्लेअर बॉल द्या नवीन बॉल द्या पटकन, कारण पहिला षटक चालू आहे. तर 24 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची बिनीची जोडी सागर शिंदे, स्वप्नील शिंदे. खऱ्या अर्थानं आज यानंतरचा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. झांझवड संघ आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवा. बेंगळे संघाच्या संघटक इथे उपस्थित आहेत. चला तर मित्रांनो, पाहिलं गेलं तर क्रिकेट थोडं कमी व्हायला लागले. त्याचा नक्कीच आपण पाहिलं, कोविड-19चा जो प्रादुर्भाव आहे खूपच वाढायला लागलाय महाराष्ट्रामध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र यू मिस. आय डेफिनेटली इथे मात्र स्वप्नीलला चेंडू काही समजलाच नाही आणि त्यांचा बेत घेऊन जातोय. मोठा मासा गळायला लागलाय कोटरुशी संघाच्या, कारण स्वप्नील शिंदेनी जी मगाशी फलंदाजी केली होती, लाजवाब फलंदाजी होती, इथे मात्र मोठं यश आहे कोटरुशी संघासाठी. आणि मित्रांनो, क्रिकेटमध्ये पाहिलं जातंय सोपान मोरे आपल्याला नाणेफेकीसाठी जायचंय आपण. चला दोन्ही संघ, बेंगळे झांझवड संघ. तर मित्रांनो, आपण किती धाबा केल्यात खऱ्या अर्थाने या महत्वाच्या नसतात, तर त्या आपण डिपेंड करू शकतो का, या महत्वाच्या आहेत. कारण क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट सेफ मानलं जात नाही. मग तुम्ही 3 षटकांमध्ये 50 धाबा करा किंवा 3 षटकामध्ये 15 धाबा करा, कोणतंही फलंदाजी करत असताना टार्गेट सेफ मानलं जात नाहीये मित्रांनो. तर इथे मात्र एका धाब्यावरती एक गडी बाद झालाय कुरोशी संघाचा. नवीन फलंदाज तेजस शिंदे. इथे मात्र दाद मागितली जाते आणि उचलून धरली जाते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अभ्यंतर धाबेची भर. धावसंख्या 2 या आकड्यावरती गेलेली पाहायला मिळते. लॉस फॉर शॉर्ट पीस. इथे काय घडणार, डी पंच सांगताय डिक्लेअर झोन. खऱ्या अर्थानं धावसंख्या 3 या आकड्यावरती जाते. थोडस फ्रंटला खेळावं लागेल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2च क्षेत्ररक्षक तयार सर्कल मध्ये आहेत. हे कॅल्क्युलेशन मात्र नक्कीच डोक्यामध्ये असणं गरजेचं, कारण नंतर तुम्ही हवेमध्ये फटके नाही घेऊ शकत. आता या षटकामध्ये फक्त मारू शकता. पाहिलं गेलं तर अजय शेलार डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या रिझन मध्ये तैनात आहे. दुसरा क्षेत्ररक्षक पुन्हा पहा लॉंग ऑनला घेतोय, कारण थोडीशी शॉर्ट पेस गोलंदाजी होते. अजय शेलार बद्दल मी मित्रांनो प्रत्येक वेळेस सांगत असतो की डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन घेऊन खेळणारा हा खेळाडू आहे. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा खराब चेंडू. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. एक धाबेची भर. धावसंख्या 4 धावा. शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र बॅटची एज लागते. चेंडू दरम्यान रिझन मध्ये जातो आहे. पूर्ण पाठीमागे लागेल दिवाळाला तेव्हाच डिक्लेअर आहेत. तर एंड चेंज केलाय म्हणाल. धावसंख्या 5 या आकड्यावरती गेले. पहिलं षटक मार्गस्थ असताना सागर असं आपण पाहतोय. मोठे फटके आतापर्यंत हात खोललेले नाहीत. कुठेतरी माइंड मध्ये विचार वेगळा चालू आहे दोन्ही फलंदाजांच्या. परंतु नक्कीच पाहिलं गेलं क्षेत्ररक्षणाची सजावट दोन्ही क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. इथे पहा समजदारीचं क्रिकेट. पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. काय करणार, सुरेख क्षेत्ररक्षक महेशचं कौतुक करेन. लाजवाब ॲपेट दिला. तिथे मात्र संघाला 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी महेश सकपाळनी. 2 धाबे बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. या षटकातील मला वाटते निर्णायक चेंडू शेवटचा चेंडू असेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं, कारण फटक्यामध्ये ताकद नव्हती, फक्त दिशा दिली होती. पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवरती सागर. खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये सरळ चेंडू सोपवला जातोय.
आणि मोठा हादरा बसतोय, कारण दोन्ही मोठे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतल्यात. कारण स्वप्नील शिंदे नंतर तेजस सुद्धा बाद झालाय. आता मात्र सर्व नजरा इथे मात्र सागर शिंदेवरती असतील, कारण अजूनही 12 चेंडू मध्ये 17 धाबा, खऱ्या अर्थानं फक्त 7 धाबा धाव फलकावरती आहेत. हा मयूर शिंदे फलंदाजीसाठी मयूर शिंदे जातोय. कारण मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान हे सोपं किंवा अवघड नसतंय, कारण ते आपल्याला चेस करावं लागतंय. आणि गोलंदाजी करत असताना कधीही समाधानी राहायचं नसतंय, कारण आपण या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कित्येक रेकॉर्ड पाहिले आहेत. 6 चेंडू मध्ये 42 धाबा सुद्धा निघताना या टेनिस क्रिकेट विश्वाने पाहिल्यात. तर आपण विचार केला तर KSK मध्ये सुद्धा पाहिलं गेलं तर ज्यावेळेस सारसोळेला एक मॅच झाली 22 गाव वर्सेस KSK, त्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं क्षितिज मोरेने एका षटकामध्ये खऱ्या अर्थानं 42 धाबा कुठल्या होत्या, तो रेकॉर्ड सुद्धा आपल्या KSK मध्ये आपण पाहिलाय मित्रांनो. कारण 6 षटकार आणि 9 ला 1 षटकार, असे 7 षटकार मात्र त्या ठिकाणी आपण पाहिले होते. तर अजय शेलार गोलंदाजी मार्क वरती. ओ हो, डान्सिंग राऊंड मधुर बॉल, चेंडू लॉंग ऑन सीमर रेसा पार, चौकार. इथे मात्र मयूर शिंदे कोणाच्याही विचारामध्ये नसणारा हा खेळाडू, कारण फलंदाजीसाठी जास्त विचारात घेतलं जात नाही मयूर शिंदेला, कारण गोलंदाजीसाठी विचार केला जातो. परंतु आपल्या संघाला उपयुक्त असा हा षटकार, अजय शेलार वरती चढवलेला हा हल्ला, शॉर्ट पिच. हो, इथे मात्र जोरदार पंच कर, परंतु दिशा द्यायची आहे फक्त. अजय शेलरच्या पेसनी गोलंदाजी टाकला होता चेंडू, फक्त मयूरला दिशा द्यायची होती. परंतु अजय शेलरचं कौतुक करेन, षटकार खाल्यानंतर कमबॅक. आणि मी मगाशी उल्लेख केला होता, जी सातारा प्रीमियर लीग होते त्या प्रीमियर लीग मध्ये अजय शेलरचं सिलेक्शन आहे एका संघामध्ये. आता खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार प्रहार केला, चेंडू स्टेजच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. त्या दरम्यान मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. अजून 10 धाबांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू मला वाटते 9 असतील, म्हणजे 9 चेंडू 10 धाबा, हे समीकरण निर्तच होत आहे. परंतु काही घडू शकतं. इथे मात्र काय आवश्यकता नसताना मयूर शिंदेची विकेट, सागरला इथे मात्र कॉल पहिला देणं गरजेचं होतं, कारण काही घडू शकतं मित्रांनो. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कधीही पारडं बदलू शकतं, हे या क्रिकेट विश्वाने पाहिलंय. आता मात्र काय घडणार आहे. गणेश शिंदे कर्णधार स्वतः मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु सागर शिंदेवरती खूप मोठी मदार असेल. या सिच्युएशनला जर सागरचा विकेट प्राप्त झाला तर मात्र कोटरूशी संघ हॅबी झालेला पाहायला मिळेल. परंतु सागरला जबाबदारी घ्यावी लागेल, शेवटपर्यंत लढावं लागेल, कारण ही मॅच मित्रांनो तुम्हाला घेऊन जाणार आहे या स्पर्धेच्या प्राइज मनी मध्ये, अर्थातच अंतिम 3 मध्ये. तर एक चाणक्य गोलंदाज खऱ्या अर्थानं अजय शेलार निघतोय. ओहो, इथे पहा काय लाजवाब चेंडू फेकला होता, फुल अनसक्सेसफुल डट डिलिव्हरी पाहायला मिळते. मॅच मात्र पलटी व्हायला लागली. खऱ्या अर्थानं जर या चेंडूवरती मोठा फटका नाही आला तर खऱ्या अर्थानं कम बॅक म्हणावं लागेल कोटरूशी संघाचं. हो, इथे एज लागते, चेंडू डी झोन मध्ये जातो आहे. एकच धाव, इथे मात्र धाव फलकावरती लागेल. धावा 15 लागल्यात, 6 चेंडू 9 धाबा. आता मात्र चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवला जाणार, कारण एक मोठं षटक होतं ते अजय शेलारने हाताळलं. त्यानंतर आता मात्र खरी कसब असेल, परंतु गणेश शिंदे स्ट्राईकला असेल, ही मोठी खऱ्या अर्थानं बाब असणार आहे, कारण सागर शिंदे आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. परंतु ह्या 9 धाबा मात्र नक्कीच अर्जित कराव्या लागतील. या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये जायचं असेल तर इथे मात्र गणेश शिंदेला ती जबाबदारी घ्यावी लागेल, किंवा एक धाव एंड चेंज करावा लागेल.
कारण खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सागर शिंदे एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, ज्याने कुरुशी संघाला कित्येकदा अतिशय बहारदार खेळीच्या जोरावरती विजय प्राप्त करून दिले आहेत. तो सागर शिंदे मात्र नॉन स्ट्राईक एंडला सज्ज आहे. गोलंदाजी येतोय, गोलंदाजी मार्क वरती. विकास विकास मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं 9 धावांचा बचाव करायचा आहे. अजय शिल्लाने जे 3 चेंडू नंतरचे हाताळले, काय सुरेख कमबॅक केला, लाजवाब गोलंदाजी फेकली. इथे मात्र ही खऱ्या अर्थानं मोठ्या चुका होणार आहेत. गणेश शिंदेच्या बॅटला चेंडू लागणं खूप महत्वाचं आहे. एक धाव घेऊन सागर शिंदेला स्ट्राईक लावणं गरजेचं असणार आहे. कारण आतापर्यंतचा आपण जर विचार केला 5 चेंडू 8 धावा हव्या आहेत. गणेश शिंदेला जास्त फलंदाजीसाठी यावं लागत नाहीये, कारण जी वरची फळी आहे पाहिलं गेलं तर स्वप्नील, तेजस, मयूर, सागर हे 4 मुख्य प्रमुख फलंदाज आहेत. त्यामुळे गणेश शिंदे जास्त फलंदाजीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु आता मात्र मोठी जबाबदारी आहे. फक्त 5 चेंडू हातामध्ये आहेत आणि 8 धावा हव्या आहेत या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी. पंचांचं बारकाईने लक्ष असेल या खऱ्या सिच्युएशनला. इथे मात्र काय घडणार, इथे थोडीशी बमलिंग झाली, मिसफील्ड झाला. थांबवतोय सागर, कारण असा एका धाब्याने ते 9 धावांचं लक्ष पार होणार नाही. एक मोठा फटका अपेक्षित असेल. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धाबा हे समीकरण आहे. 7 धाबा 4 चेंडू. अजय शेलारची रणनीती मात्र इथे कामी येते का? कारण मित्रांनो खऱ्या अर्थानं अजय शेलार, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, क्रिकेटवरती अतोनात प्रेम करा, परंतु त्या क्रिकेटचा सन्मान सुद्धा करा. इथे मात्र सागर शिंदे स्ट्राईकला आल्यानंतर स्वतः लगेच लॉंग ऑनला जातोय, काऊ कॉर्नर रिझनला जातोय अजय शेलार. कारण जो रडार आहे सागर शिंदेचा तो ऑन साइडच्या रिझन मध्ये असतो आणि तिथेच मात्र स्वतः क्षेत्ररक्षणासाठी जातोय. परंतु सागर जोरदार प्रहार केला, 2 धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल गणेशला. आता काय एक घेतली की नाही? काय घडतंय पहा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये कुठे मॅच होती. 9 चेंडू 10 धाब्यांवरती आलेली मॅच आता नाही धाव नाही. आता मात्र 3 चेंडू 7 धावा. याला क्रिकेट म्हणतात मित्रांनो. काय रंग बदलताना पाहायला मिळतंय, कारण जिथे 9 चेंडू 10 धावा हव्या होत्या, आता मात्र फक्त 3 चेंडू आहेत आणि अजूनही 7 धावा हव्या आहेत. म्हणजे 6 चेंडू मध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत निघाल्यात. इथे काय घडताना मिळालं पाहायला पहा. ही हाराकिरी आहे म्हणेन, कारण जास्त आत्मविश्वास सुद्धा हानिकारक ठरत असतो. जास्त ओव्हर कॉन्फिडन्स नसायला पाहिजे आपल्याकडे. कारण जिथे 9 चेंडू 10 धावांची मॅच आली आहे, तिथं मात्र नक्कीच खऱ्या अर्थानं समजदारीचं क्रिकेट आवश्यक होतं. आणि मी म्हटलं होतं की मित्रांनो, जोपर्यंत आपण शेवटचे रन हासिल करत नाही तोपर्यंत ओव्हर कॉन्फिडन्स आपल्या डोक्यामध्ये यायला नाही पाहिजे. कुठली मॅच कुठे येऊन गेली पहा. आता 2 चेंडूने 7 धावा आणि जे फलंदाज षटकार मारायची क्षमता ठेवत होते ते सगळे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतल्यात. आता मात्र खऱ्या अर्थाने हॅबी झालाय कोठोशी 11 संघ. कारण पाहिलं गेलं तर मयूर शिंदे होता, तेजस शिंदे होता, सागर त्या खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये होता आणि तिथे मात्र खऱ्या अर्थानं सागरला जबाबदारी घेणं अपेक्षित होतं. परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं मित्रांनो ह्या अशा सिच्युएशनला हराखिरी करणं खूप मोठी चूक आहे. कारण जिथे 9 चेंडू 10 धावांची मॅच आली आहे, तिथं मात्र 9 चेंडू 7 धावा हे समीकरण आहे. 7 धावा 4 चेंडू आणि 7 धावा.
चुकी असते आणि इथे ती मात्र नक्कीच सक्सेसफुल झाली आहे. आता पहा इथे मात्र काय क्षेत्ररक्षणाची रचना केली, मोठा फटका खेळून दिला जाणार नाही आहे, परंतु ती क्षमता आहे का या फलंदाजामध्ये, काय घडणार आहे. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे टिपला जाईल. खऱ्या अर्थानं जल्लोष पाहायला मिळतोय मित्रांनो. चुक्या म्हणाव्या लागतील फलंदाजांच्या. वारंवार सांगेन मित्रांनो, जिथे मॅच तुमच्या हातामध्ये आली आहे 9 चेंडू 10 धाबा, तिथे ही अशी फलंदाजी खऱ्या अर्थानं खराब लक्षणं पाहायला मिळाली आहेत. कारण तिथे 1-2 धाबा काढत काढत ही मॅच आणायला पाहिजे होती, परंतु खराब शॉट सिलेक्शनचा फटका बसतोय आणि कुरोशी ब संघ आता मात्र आपला स्पर्धेचा केसकेचा नियम आहे कंपल्सरी चेस. जर हा चेंडू खराब फेकला गेला नाही तर षटकार जरी आला तरी मात्र कोटरोशी संघ अंतिम 3 मध्ये दाखल होईल. हातातोंडाशी आलेला विजय इथे मात्र कुरोशी संघाने घालवलाय असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. जोरदार प्रहार चेंडू, इथे मात्र क्षेत्ररक्षण लॉंग ऑन ला केलं जाईल, परंतु विजय होतोय कोटरोशी संघ. आणि ह्या चुका मात्र येणाऱ्या भविष्य काळामध्ये खऱ्या अर्थानं लक्षात ठेवायला पाहिजेत. कारण मित्रांनो, जिथे तुम्हाला अंतिम 3 मध्ये जायसाठी फक्त 9 चेंडू मध्ये 10 धाबा हव्या आहेत आणि तिथून मात्र तुम्ही मॅच घालवताय, ही खूप मोठी चुकी आहे. खराब फलंदाजी झाली आणि इथे मात्र ओव्हर कॉन्फिडन्स मी तर नक्कीच आवर्जून सांगेन, कारण स्वतः माझ्या गावची टीम आणि इथे मात्र ती ओव्हर कॉन्फिडन्स गिरी खऱ्या अर्थानं संघाला बॅकफूट वरती ढकलण्यामध्ये कामी आली म्हणेन. कारण जिथे सागर शिंदे, मयूर शिंदे सारखे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते आणि त्यांना 10 धाबा 9 चेंडू मध्ये काढणं सहजरित्या झालं असतं, परंतु जी खराब शॉट सिलेक्शन झालं ते तिथे पत्त्यावरती पडलं. परंतु कोटरोशी संघाचं कौतुक करेन, अजय शेलारचं कौतुक करेन, कारण 9 चेंडू 10 धाबे वरतून नंतर मॅच खेचून आणली. ती अजयच्या 3 चेंडूंमध्ये ती शेवटचे लाजवाब फेकले, तिथून टर्निंग पॉइंट झाली मॅच. आणि खऱ्या अर्थानं कौतुक करेन, अभिनंदन करेन. अंतिम 3 मध्ये आपण दाखल झालाय त्याबद्दल आपलं खऱ्या अर्थानं मनपूर्वक अभिनंदन असेल. चला झांजवड संघ, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज.